नमस्कार मित्रांनो, मी अमोल. आज खूप मोठ्या सेन्सिटिव्ह विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो, ज्यानं जगभर हाकार माजवला आहे, तो म्हणजे क्लायमेट चेंज. यू ऑल नो चेंज इज लॉ ऑफ नेचर. चेंज याच्या अगोदर पण होत होते, चेंज आता पण होते आणि चेंज फ्युचरमध्ये पण होणार आहेत. यू कॅन सी द कंपॅरिझन ऑफ टॉप 4 कार्बन इमिटर कंट्रीज मित्रांनो, चायना, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युरोपियन युनियन आणि इंडिया. 2000 सालापासून पाहिलं तर चायनाचं हे कार्बन इमिशन कंट्रीब्युशन हे ड्रास्टिकली चेंज झालं आणि ते जगाच्या आता 10.2% आहे. पर कॅपिटा जर बघितलं कार्बन इमिशन ऍटमॉस्फिअर मधलं, तर त्यामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका टॉप करतं मित्रांनो, ते आहे 16.5. मित्रांनो, इथं आपण एक कन्क्लुजन काढू शकतो, तर जेवढी जास्त डेव्हलप कंट्री तेवढं जास्त पर कॅपिटा इमिशन, बिकॉज इंडिया हॅज ओनली 1.8 टन पर कॅपिटा इमिशन इन टू दी ऍटमॉस्फिअर. इथं पाहू शकता, सुंदर अशी नागमोडी वर्णाने वाहणारी ही नदी. जेव्हा रेनी सीझन मध्ये पाऊस पडतो, तिचं व्हॅल्यूम ऑफ वॉटर वाढतं आणि ती तिच्या पात्रातून बाहेर जाते. पण मित्रांनो, इथं कोणतंही कन्स्ट्रक्शन नसल्यामुळे तिथं लोकांची हानी होत नाही, कन्स्ट्रक्शनची हानी होत नाही. Later on, what happened has increased the population of the world. The people has started to settle along the bank of this river. आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन हे रिव्हरच्या बेसिनमध्ये झालं आणि त्याचं कॉन्सिक्वेन्सेस होते मित्रांनो, ही सुंदर अशी नागमोडी वाहणारी नदी तिचं एका स्ट्रेट नाल्यामध्ये रूपांतर झालं आणि नंतर पावसाळ्यात खूप पाऊस झाल्यानंतर ते पाणी आजूबाजूच्या कन्स्ट्रक्शन एरियात गेलं आणि यालाच आपण अर्बन फ्लड म्हणतो. इथं तुम्ही पाहू शकता मुळा मुठा नदी आणि त्याच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं पुणे शहर. पण मित्रांनो, याचा एक प्रॉब्लेम, ही मुळा मुठा नदी आता तिचं नाल्यात रूपांतर झालंय आणि जेव्हा ह्या नदीला व्हॅल्यूम ऑफ वॉटर वाढतं तेव्हा ते आजूबाजूच्या एरियात जातं आणि त्या फ्लडिंग होतं. मित्रांनो, इथं नदीची काय चुकी नाही, नदी तिच्या नॅचरल वेनं फ्लो होते, पण आपण माणसाने चुकी केली की तिच्या पात्रात आपण स्वतःहून कन्स्ट्रक्शन बांधली, त्यामुळे हे प्रॉब्लेम येत आहे. क्लायमेट चेंजचा एक इफेक्ट म्हणजे मित्रांनो हे फ्लडिंग. मित्रांनो, क्लायमेट चेंजमुळे काय झालं, रेनफॉल पॅटर्न ऑफ दी वर्ल्ड, रेनफॉल पॅटर्न ऑफ दी इंडिया मान्सून हा बदलला. सुरुवातीला मान्सूनचं जे टायमिंग होतं, मान्सून कधी कधी प्री मान्सून खूप लवकर यायला लागला, कधी कधी लेट यायला लागला आणि ह्या क्लायमेट चेंजचा इफेक्ट आपण आता जगभर पाहतो. जगात जर्मनी घ्या, आपल्या महाराष्ट्रातले काही डिस्ट्रिक्ट घ्या, मुंबई घ्या, जे देशाची राजधानी ती पाण्याखाली गेली. 2019 वर्ष हे ऑस्ट्रेलिया देशासाठी खूप शोकाकुल होतं मित्रांनो. ऍक्च्युली क्लायमेट चेंजचा इफेक्ट कसा वाढला हे 2019 साली ऑस्ट्रेलिया या देशाने अनुभवला. मित्रांनो, तिथं खूप मोठ्या प्रमाणात बुश फायर झाली. या बुश फायरचा इफेक्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, मोर दॅन 12 मिलियन हेक्टर लँड बर्न झालेली. मोर दॅन 1 बिलियन अॅनिमल्स वेअर किल्ड, ॲटलीस्ट 33 पीपल वेअर किल्ड अँड थाउजंड्स ऑफ स्ट्रक्चर्स वेअर डिस्ट्रॉइड. मित्रांनो, ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटनं हा समर हा ब्लॅक समर म्हणून घोषित केला आणि इट वॉज दी ऑस्ट्रेलियाज हॉटेस्ट अँड ड्रायस्ट इयर ऑन रेकॉर्ड इन सप्टेंबर 2019. मित्रांनो, तुम्ही राईट कॉर्नरमध्ये पाहू शकता हा ऑस्ट्रेलियाचा मॅप. या ऑस्ट्रेलिया फायर डेंजर इंडेक्स नुसार तुम्हाला समजू शकते की ऑस्ट्रेलिया किती रिस्कीमध्ये, किती डेंजरमध्ये बिकॉज ऑफ दिस क्लायमेट चेंज. मित्रांनो, समुद्र कुणाला पाहायला आवडत नाही, पण मित्रांनो दिवसेंदिवस ह्या समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढण्याची 2 महत्वाची कारणं असतात. एक म्हणजे थर्मल एक्सपान्शन आणि दुसरं म्हणजे मेल्ट वॉटर ऍडिशन इन टू दी सी. मित्रांनो, हे थर्मल एक्सपान्शन नवीन नाही, सुरुवातीपासून थर्मल एक्सपान्शन होतच आहे, पण महत्वाचं कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग टेम्परेचर वाढल्यामुळे हे थर्मल एक्सपान्शन ही वाढते आणि समुद्राचं व्हॅल्यूम वाढतंय. आणि दुसरं म्हणजे मेल्ट वॉटर जास्तीत जास्त ऍड होण्याचं कारण म्हणजे जे आईस सीट आहेत, जे आईसबर्ग आहेत, जे समुद्रात अवेलेबल आहेत नॉर्थ किंवा साऊथ हेमिस्फिअर मध्ये, ते जास्तीत जास्त मेल्ट वॉटर समुद्रात ऍड करते आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट मित्रांनो सी लेव्हल राईज मध्ये होतोय. युनायटेड नेशनच्या 2019 रिपोर्टनुसार जर वर्षी 3.2 mm ने सी लेव्हल राईज होते. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या रिपोर्टनुसार गेल्या 100 वर्षात 4 ते 8 इंचांनी सी लेव्हल राईज झाले. यू कॅन इमॅजिन. मित्रांनो, जर आपल्या भारत देशाचा विचार केला तर भारत देशाची कोस्टलाईन ही अराउंड 7,500 किलोमीटर आहे आणि या 7,500 किलोमीटरवरती नंबर ऑफ सिटीज आर लोकेटेड. मिलियन्स ऑफ पीपल आर डिपेंडेंट ऑन दिस कोस्टलाईन. दे आर लिव्ह इन दी लो लाईंग एरियाज. मित्रांनो, थोडं जरी अजून सी लेव्हल वाढली तर यांचं अस्तित्व धोक्यात येईल आणि सगळ्यात जास्त थ्रेट ह्या सी लेव्हल राईजचा असेल तर तो म्हणजे आयलँड कंट्रीज. त्यांना हा धोका समजला आहे आणि हा धोका माहीत झाल्यामुळे नंबर ऑफ दी आयलँड कंट्रीज आर फायटिंग फॉर देअर न्यू सेटलमेंट्स. दे आर फाइंडिंग फॉर देअर न्यू सेटलमेंट्स.
मित्रांनो, ही ग्रीनलँड कंट्री आर्क्टिक रिजन मधली. मित्रांनो, 1996 साली तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने तिथं आईस अवेलेबल होता त्या लँडवरती, आणि 2007चा किती आईस मेल्ट झाला इथं तुम्ही पाहू शकता. हे कम्पॅरिझन तुम्ही करू शकता. हे आहे लेक ओरिविल्लो. युएसए या कंट्रीचे एक एक्स प्रेसिडेंट जे म्हणाले होते की क्लायमेट चेंज असं काहीही नाही, त्यामुळे त्यांनी पॅरिस अग्रीमेंट मधून त्यांच्या देशाला माघार घ्यावी लागली. पण हे एप्रिल 2021 मधील फोटो आहे. टोटल कॅपॅसिटीच्या 45% यात वॉटर अवेलेबल होतं, आणि काही दिवसांनंतर ते वॉटर पूर्ण व्हॅनिश झालं मित्रांनो. म्हणजे यासाठी तिथल्या गव्हर्नमेंटला तिथं ड्राउट इमर्जन्सी लावायला लागली. तुम्ही पाहू शकता क्लायमेट चेंजचा इफेक्ट. If we are not taking action on the right time, this will be our future. At the age of 15, she organized one strike in August 2018 in the name of Fridays for Future. It was a climate strike movement. ती बसली होती एका स्वीडिश पार्लमेंट समोर, बिकॉज तिथले पॉलिटिशियन क्लायमेट चेंज वरती कोणतीच ऍक्शन घेत नव्हती. आणि त्या मुलीचं नाव होतं ग्रेटा थनबर्ग. जेव्हा तिनं सुरुवात केली स्ट्राईकला तेव्हा ती ऍक्टिव्ह होती, आणि लेटर इट इज द हिस्टरी मिलियन ऑफ पीपल तिच्या मुवमेंटमध्ये आता जॉईन आहेत. मित्रांनो, जेव्हा तिने ही मुवमेंट केली तर तिला 2019 मधील UN क्लायमेट ऍक्शन समिट जी USA मध्ये होणार होती, त्या USA क्लायमेट ऍक्शन समिट मध्ये बोलवण्यात आलं. आणि जेव्हा युरोप टू अमेरिका असा प्रवास करण्याचा वेळ आला तेव्हा तिनं एरोप्लेनने प्रवास हा नाकारला, कारण एरोप्लेन जास्तीत जास्त कार्बन इमिशन हे ऍटमॉस्फिअर मध्ये करतं. आणि तिनं डिसाईड केलं की मी एका शिपने प्रवास करेल, आणि ते शिप पण एका सोलार वरती डिपेंड होतं. मित्रांनो, जेव्हा ती USA मध्ये लँड झाली त्या समिटच्या लोकेशन पर्यंत ती एका ट्रेनने प्रवास केली. My message is that we'll be watching you. My message is that we'll be watching you. This is all wrong. This is all wrong. Up here. I shouldn't be up here. On the other side. I should be back in school on the other side of the ocean. You all come to us young people. Yet you all come to us young people. How dare you? For hope. How dare you? क्लायमेट चेंजला फाईट देण्यासाठी मित्रांनो खूप काही मोठं आपल्याला करायचं नाही, खूप छोट्या छोट्या गोष्टी करत राहायच्या, त्यातून फ्युचरमध्ये खूप मोठा डिफरन्स दिसतो. मित्रांनो, आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतो. ज्या पेट्रोल आणि डिझेलच्या 4 व्हीलर्स असतील आपण त्यांना स्विच करून आपण CNG किंवा इलेक्ट्रिक बेस व्हेकल वापरू शकतो, आणि किंवा शॉर्ट डिस्टन्ससाठी सायकल वापरू शकतो. तुम्ही इथं पाहू शकता टॉप ऑप्शन्स फॉर रिड्युसिंग युअर कार्बन फुटप्रिंट. कोणत्या पद्धतीने आपण कार्बन फुटप्रिंट हे कमी करू शकतो जर वेगवेगळे मोड ऑफ द ट्रान्सपोर्टेशन यूज करायचे टाळले तर. इथं लिव्ह कार फ्री जर राहिलो तर किती आपण सेव्ह करू शकतो कार्बन इमिशन एन्व्हायरमेंट मध्ये करण्यासाठी. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एकदा हे पाहून घ्या. मित्र, ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलं ह्या देशासाठी, ह्या एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी, असे आपल्या देशातीलच एक विष्णू लांबा ज्यांना ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून संबोधलं जातं. असेच दुसरे ज्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून संबोधलं जातं असे जाधव मोलाई पायेंग, त्यांच्या तर डेडिकेशनला सल्यूट आपण केला पाहिजे. मित्रांनो, त्यांनी एक एंटायर फॉरेस्टच प्लॅन केलं. मित्रांनो, त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं ह्या एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी. आपण खूप थोड्या थोड्या गोष्टी करू शकतो ह्या एन्व्हायरमेंट सेव्ह करण्यासाठी. इलॉन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी, या कंपनीचं एक लॉंग टर्म गोल आहे. या लॉंग टर्म गोलमध्ये मार्स या प्लॅनेटवरती एक सेल्फ सस्टेनेबल कॉलनी सेटल करण्याची. मित्रांनो, देर इज अ नो प्लॅनेट बी, सो प्लीज टेक केअर ऑफ दी वन वी हॅव. Once Mahatma Gandhi said that Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed. If you want to fight against climate change, it is not work of individual person, it is not work of individual country, it is a collective work. For that matter, in 2050 एक पॅरिस अग्रीमेंट झालं. या पॅरिस अग्रीमेंट मध्ये 195 कंट्रीयांनी साईन केलं, आणि त्यांनी एक यामध्ये ठरवलं की आपण ग्लोबल मीन अवरेज टेम्परेचर हे लेस दॅन 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा ठेवायचं विथ दी कम्पेअर ऑफ दी प्री इंडस्ट्रियल लेवल. आणि जाता जाता तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, ह्या स्पर्धेच्या जगात, ह्या डेव्हलपमेंटच्या जगात प्रत्येक कंट्री हे विसरून गेली की आपण ह्या पृथ्वीला किती एक्सप्लॉइट करतोय, किती एन्व्हायरमेंटचा नाश करतोय.
सो मित्रांनो, मला सांगावंसं वाटतंय, पृथ्वीचं तेवढंच एक्सप्लॉयटेशन करा जेवढी पृथ्वी अलाव करते. अदरवाइज इट विल फाइट बॅक इन अ वे ऑफ फ्लड, इन अ वे ऑफ ड्राउट, volcanoes and earthquake. Thank you for watching this video, and if you like this video, please like, share and subscribe to this channel.